अध्यक्ष आणि सर्व विद्यार्थी मित्र, या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते अतिशय सुरेख असं झालं। याबद्दल या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी ज्या समितीने अतिशय मोलाचा वाटा घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रत्येकाला वाटतं तो माझा अभ्यास झालेला आहे, प्रत्येकाला आपण त्या मोहामध्ये असतो, परंतु ॲक्च्युली आपण ज्यावेळेस स्पर्धेच्या युगामध्ये उतरतो ॲक्च्युली आपण कुठे आहोत त्याची स्वानुभूती जी आहे ती त्या मुलांना भेटत असते। आणि ही स्वानुभूती भेटण्यासाठी जे व्यासपीठ म्हणून ह्या जे मातृभाषा प्रतिष्ठान बुलढाणा यांच्यातर्फे या ठिकाणी व्यासपीठ या ठिकाणी उभा होऊन दिलं, त्याबद्दल मी आमच्या पालकवर्गाच्या वतीने सुरुवातीला त्यांचं मनस्वी अभिवादन करतो। आणि असे जे उपक्रम आहेत या प्रतिष्ठानामार्फत विद्यार्थ्यांना पुढे स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना आज आपण पाहतो कोणतंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला वाचन महत्त्वाचं आहे। जर आपण वाचन केलं तर आपलं मस्तक हे सुधारत असतं आणि ज्यावेळेस आपलं मस्तक सुधारतं त्यावेळेस कुठंही आपलं मस्तक जे आहे ते नतमस्तक होत नाही। आपल्या टॅलेंटच्या जोरावर, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण ते जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करू शकतो, हे आपल्याला अशा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दिसून येतं। म्हणून